एक असा चेहरा जो विनम्र आहे, शांत आहे, संयमी आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जो एकनाथ शिंदेच्या सांगण्यातला असेल, ऐकण्यातला असेल असा चेहरा उपमुख्यमंत्री पदासाठी निवडला जाईल. कदाचित तो उत्तर महाराष्ट्रातला असेल किंवा कदाचित तो कोकणातला असेल, पण ठीक आहे कोकणातल्या सर. चेहऱ्यापेक्षा तुम्ही बोलत तो उत्तर असताना एक बातमी महाराष्ट्रातला आली, असेल. त्याच्याबद्दल पण आपण बोलूया. वरिष्ठ IPS अधिकारी रश्मी शुक्ला यांनी महाराष्ट्राच्या पोलीस महासंचालक पदाचा पदभार स्वीकारल्याच्या नंतर शिवसेना उबाठा गटाचे नेते मिलिंद नार्वेकर यांनी रश्मी शुक्लांना शुभेच्छा दिलेल्या आहेत. हे काय नवीन ट्विस्ट आहे? मिलिंद नार्वेकरांनी या संदर्भात ट्विट करत रश्मी शुक्लांना शुभेच्छा दिल्यात. नार्वेकरांच्या ट्विटमुळे एक नवा ट्विस्ट आलेला आहे. खरं तर राजकारणामध्ये टायमिंग महत्त्वाचं असतं आणि 2014ला असं टायमिंग शरद पवारांनी साधलेलं होतं. त्यांनी न मागता पाठिंबा दिला आणि शिवसेनेचं बार्गेनिंग पॉवर हे कमी केलेलं होतं. अशा प्रकारचं टायमिंग आता अजितदादांनी सुद्धा साधलं. दादांनी सांगितलं की देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री होणार असतील तर आपली ना नाही आहे, म्हणजे त्यांच्या पक्षाने सांगितलं. छगन भुजबळ असं म्हणाले. याचा अर्थ पुन्हा त्याचं बार्गेनिंग पॉवर कमी करण्याचा प्रयत्न केला का? हे टायमिंग बद्दल बोलतोय आणि आता मिलिंद नार्वेकर ट्विट करतायत. याचा अर्थ काय याच्याबद्दल आपण बोलूया. आता शिंदे रवाना झालेले आहेत. एकनाथ शिंदे दिल्लीसाठी रवाना झालेले आहेत. नार्वेकर विमानतळावर पोहोचलेत असं कळतंय. एकीकडे मिलिंद नार्वेकर यांच्या ट्विटमुळे चर्चांना उधाण आलं, तर दुसरीकडे नार्वेकर आणखी एका कृतीमुळे चर्चेत आहेत. दिल्लीतल्या महत्त्वाच्या बैठकीसाठी एकनाथ शिंदे मुंबई विमानतळावरून दिल्लीला रवाना झाले. शिंदे रवाना झाल्यानंतर मिलिंद नार्वेकर मुंबई विमानतळावर पोहोचल्यानं अनेकांच्या भुया उंचावलेल्या आहेत. त्यामुळे हा नेमका काय ट्विस्ट आहे याच्याबद्दलची राजकीय वर्तुळात चर्चा सुरू झाली आहे.